And good morning, all of you. My screen is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. In last lecture, we have to see ecosystem and its subpoints as a definition, ecology. What is meaning of ecology? Yes, all of you. What is meaning of ecology? परिसंस्था. परिसंस्था, पण इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था. इकोलॉजी मध्ये काय असतं ते सांगा. पर्यावरण शास्त्र. अरे ऍटलीस्ट स्क्रीन बघून तरी तुम्ही आन्सर देत जावा. All living organism as well as non-living organism in surrounding area. ओके, म्हणजे आपला जो एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, इकोसिस्टीम, इकोलॉजी मध्ये जे काही आपलं पर्यावरण आहे त्याच्या आजूबाजूचा एरिया, त्याच्यामध्ये लिव्हिंग थिंग्स असतील किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स असतील, ह्याचं ऑल इन्क्लुडेशन कशामध्ये आहे तर इकोसिस्टीम मध्ये. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपण हेही याच्यामध्ये बघितलं की म्हणजे डिपेंड कशा असतात स्वतःच्या अन्नासाठी इतरांवरती, किंवा चेन रिलेटेड एक्झाम्पल तुम्ही दिले. ठीक आहे, फूड चेन रिलेटेड. तर नेक्स्ट पॉइंट आपला बघा काय आहे तर अस्पेक्ट ऑफ इकोसिस्टीम. कोणते कोणते अस्पेक्ट आहेत इकोसिस्टीमचे? अरे डायग्राम का दिसत नाही? वेट 2 minutes. तर फर्स्ट स्ट्रक्चर aspect and functional aspect. These two types of aspect of the ecosystem. Okay. Now screen is visible. Yes. Yes. Okay. बघा कोणते कोणते aspect आहेत. तर structural aspect, functional aspect. These two types of aspect of the ecosystem. आता structural aspect मध्ये काय आहे किंवा structural ecosystem म्हणजे नेमकं काय आहे तर बायोटिक कंपोनंट्स. बायोटिक कंपोनंट्स मध्ये तुम्हाला मी डायग्राम दिलेले आहे, तर त्या डायग्राम मध्ये बघा बायोटिक कंपोनंट्स कोणते कोणते आहेत तर एन्व्हायरमेंटल रिलेटेड फॅक्टर्स बघा, फिजिकल फॅक्टर असेल, ऑर्गॅनिक कंपोनंट्स असतील किंवा इनऑर्गॅनिक कंपोनंट्स असतील. जसं की फिजिकल फॅक्टर मध्ये काय दिलेलं आहे, लाईट, टॉपोग्राफी किंवा टेम्परेचर, मॉइश्चर, हे काय आहे फिजिकल फॅक्टर्स मध्ये दिलेलं आहे. हे आपलं काय आहे स्ट्रक्चर अस्पेक्ट मधला बायोटिक कंपोनंट. देन बघा ऑर्गॅनिक कंपोनंट्स मध्ये काय आहे ज्याच्यापासून म्हणजे जे आपण अन्न खातो त्याला काय बोललं जातं तर ऑर्गॅनिक कंपोनंट्स. आता त्याच्यामध्ये बघा वेगवेगळे प्रोटीन असतील, कार्बोहायड्रेट असतील, लिपिड असेल किंवा याच्यामध्ये लिंक आयबोटिक असेल, बायोटिक अस्पेक्ट असतील. म्हणजे जे काही आपण अन्न पदार्थ खातो त्याच्यामधून आपल्याला कॅल्शियम मिळतं, पोटॅशियम मिळतं, तर हे कशामध्ये येते तर ऑर्गॅनिक कंपोनंट्स मध्ये. ठीक आहे. देन बघा इनऑर्गॅनिक कंपोनंट्स मध्ये काय काय येत आहे CO2, NHO2, म्हणजे जे काही आपले वायू आहेत ते कशामध्ये येत आहेत इनऑर्गॅनिक कंपोनंट्स. हे काय आहे स्ट्रक्चर अस्पेक्ट ऑफ द इकोसिस्टीम मधला बायोटिक कंपोनंट्स. लक्षात येत आहे बायोटिक कंपोनंट्स म्हणजे काय? Physically factor, then organic components and inorganic components. These all included in biotic components. Okay. Next point बघा बायोटिक कंपोनंट्स. आता याच्यामध्ये ऑर्गॅनिझम दिलेले आहेत कोणते कोणते, जसं मी आता सांगितलं की फूडच्या रिलेटेड सांगितलं, तसंच तिथे बघा प्रोड्युसर असेल. प्रोड्युसर काय आहे प्लांट, कंझ्युमर ऍनिमल्स आहेत,
कंझ्युमर का आहे मायक्रो ऑर्गॅनिझम. आता हा पार्ट का आहे किंवा कशाच्या रिलेटेड आहे, जे काही फूड रिलेटेड चेन आहे त्याचं इथे दिलेलं आहे. फूड जे कंझ्युम करतात म्हणजे फूड काय आहे तर प्रोड्युसर आहे, म्हणजे ते स्वतः तयार होते, ते प्लांट वगैरे असतील आणि त्याच्यानंतर ते कंझ्युम कोण करते तर ऍनिमल्स करतात. आणि डिकम्पोजर कसं होतंय तर ज्यावेळेस ते प्राणी डेड होतात किंवा जे काही ॲनिमल्स डेड होतात किंवा वनस्पती डेड होतात त्यांच्या अवशेषापासून तयार काय होते तर मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक आहे, हा सिम्पल पॉइंट आहे. देन याच्यामधला नेक्स्ट पॉइंट बघा, फंक्शनल अस्पेक्ट. आता फंक्शनल अस्पेक्ट हा आपला सेकंड पॉइंट आहे. कशामधला अस्पेक्ट ऑफ द इकोसिस्टम. फर्स्ट काय आहे स्ट्रक्चरल फंक्शन किंवा स्ट्रक्चरल अस्पेक्ट आणि सेकंड कोणता आहे फंक्शनल अस्पेक्ट. आता फंक्शनल अस्पेक्ट मध्ये नेमकं काय आहे किंवा काय काय याच्यामध्ये दिलेलं आहे बघा. एनर्जी सायकल. आवाज येतोय का माझा? क्लिअर आवाज येतोय का? येस मॅम येतो. येस मॅम. ओके, ह्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे फंक्शनल अस्पेक्ट. फंक्शनल अस्पेक्ट मध्ये काय दिलेलं आहे एनर्जी सायकल्स. आता एनर्जी सायकल काय असते? एनर्जी सायकल म्हणजे जे अन्न आपण खातोय त्याच्यापासून आपण एनर्जी मिळते. तसं तुम्हाला डायग्राम मध्ये दिलेलं आहे की एनर्जी सायकल काय आहे नेमकं. तर बघा, द एनर्जी सायकल इज बेस्ड ऑन द फ्लो ऑफ द एनर्जी थ्रू द इकोसिस्टम. जी काही आपली इकोसिस्टम आहे त्याच्या थ्रूच आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड केली जाते. तर हाऊ कशी केली जाते प्रोव्हाइड? तर फर्स्ट आपला जो बेसिक सोर्स आहे तो कोणता आहे तर सन. दिसते इथे इमेज मध्ये सन. देन सन काय प्रोव्हाइड करते तर त्याचे प्रकाश म्हणजे सूर्यप्रकाश जो आहे त्याला काय बोललं जातं फोटोसिंथेसिस. ठीक आहे, म्हणजे हे फोटोसिंथेसिस जे आहेत किंवा सूर्यप्रकाशाचे जे किरणे आहेत ते कोण ऑब्झर्व करतं किंवा त्याच्यापासून काय म्हणजे वनस्पती काय करतात ते कॅचअप करतात, राईट. ते स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी ते सूर्यप्रकाशाचा वापर करतात. देन बघा नेक्स्ट थिंग काय आहे त्याच्यामधून आपल्या इयर मध्ये पण काय आहे COH2O असेल किंवा ते जे प्लांट्स आहेत ते कोण खात असतं. त्याच्यानंतर बघा ॲनिमल. ठीक आहे, तर हे जे आपली एनर्जी सायकल दिलेले आहे तर त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. जे सूर्य प्रकाश किरणे आहेत त्याच्यापासून प्लांट त्याचं अन्न तयार करत असतं किंवा प्लांटचा ग्रोथ होत असतो. त्या प्लांटचा वापर कोण करत असतो स्वतःचं भूक भागवण्यासाठी तर ॲनिमल. म्हणजे हे जे एनर्जी सायकल आहे ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. जसं की आपण बघितलं प्रोड्युसर, कंझ्युमर आणि डिकम्पोजर हे जे आहेत ते काय आहे तर हे एनर्जी सायकलच आहे तसं बघायला गेलं तर. बिकॉज जे प्रोड्युसर आहेत ते काय करतात स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कंझ्युमर काय करतात त्याच्यावर जे काही आपला अवशेष असतं जे डेड झाल्यानंतर प्लांटचं असेल म्हणजे प्लांट ज्यावेळेस खराब होतात किंवा ते पूर्ण काय म्हणतात वाळून वगैरे जातात त्याच्यानंतरचा जो पार्ट असतो त्याला डिकम्पोजर किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असंही म्हटलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट बघा एनर्जी फ्रॉम सनलाइट इज कवर्ड टू प्लांट देमसेल्व्स इनटू ग्रोइंग न्यू प्लांट. ठीक आहे, ते आता मी सांगितलं तुम्हाला की सनलाइट जे आहे त्याच्यापासून काय होतंय प्लांटची ग्रोईंग होते किंवा त्याची काय बोललं जातं वाढ होते. देन बघा न्यू प्लांट मटेरियल विच इन्क्लूड लिव्स, फ्लॉवर, फ्रुट्स, ब्रांचेस, ट्रंक अँड फ्रूट ऑफ दी प्लांट. आता जे काही आता प्लांट पासून आपल्याला काय काय मिळतंय एकतर फूड मिळतंय, पाने, फुले, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्लांट पासून अवेलेबल होतात. त्याच्यानंतर आपण जे त्याच्या रूट्स असतील ते पण म्हणजे काय इम्पॉर्टंट आहेत काय इथे रूटचा उल्लेख केलेला आहे. तर बेसिकली ज्यावेळेस त्या प्लांटचे रूट स्ट्रॉंग असतील किंवा त्याचे जे मुळं स्ट्रॉंग असतील त्याच्या थ्रूच काय होतं ते झाड खूप काळ टिकू शकतं. देन बघा ते जे ऑब्झर्व करत असतं म्हणजे जे पोटेन्शियल मिळवत असतं ते कशा मुळा थ्रू मिळवत असतं आणि जे सूर्यप्रकाशा थ्रू काय कोण ऑब्झर्व करत असतं तर जे पाणी आहे ते सूर्यप्रकाश ऑब्झर्व करून स्वतःची ग्रोथ करत असतं. म्हणजे ट्री रिलेटेड इथे एनर्जी सायकलचं दिलेलं आहे तुम्हाला.
During photosynthesis, carbon dioxide is taken up by plant and oxygen is released. काय करतात ते कार्बन डायऑक्साइड कॅचअप करतात आणि देन काय रिलीज करत असतात तर ऑक्सिजन रिलीज करत असतात, राईट. देन ॲनिमल डिपेंड ऑन दी ऑक्सिजन फॉर दिअर रिस्पायरेशन. जे काही आपण म्हणजे सजीव आहेत, जे ॲनिमल्स असतील किंवा लोक असतील, ह्युमन बिईंग असतील, तर हे काय कशा थ्रू जगत असतात किंवा त्यांना ऑक्सिजनची गरज असते. विदाउट ऑक्सिजन जगू शकतो का आपण, तर नाही. म्हणजे आपल्याला जास्त प्रमाणात प्लांट काय देत असतात तर आपल्याला ऑक्सिजन प्रोव्हाइड करत असतात. तेच तुम्हाला इथे एनर्जी सायकल मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, लक्षात येतंय का सगळ्यांना, समजतंय का? फंक्शनल अस्पेक्ट मधला एनर्जी सायकल हा पॉइंट समजला का ऑल ऑफ यू? अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही. येस मॅम. मॅम. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पार्ट आहे फंक्शनल अस्पेक्ट मधला फूड चेन. हा तर ऑलरेडी आपला इकोसिस्टीम मध्ये थोडा पार्ट आपण घेतला होता फॉर एक्झाम्पल म्हणून. तर एनर्जी फ्लो कसे होते किंवा जे फूड चेन आहे ते कसं होतंय, फ्लो कसं होतंय किंवा त्याचं सायकलिंग कशी प्रोसेसिंग होतीये, तर ते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा. प्रोड्युसर कोण आहे डायग्राम मध्ये? प्रोड्युसर कोण आहे? हा सांगा पटकन. हु इज प्रोड्युसर? ग्रास. येस, प्रोड्युसर कोण आहे? ग्रास आहे. ठीक आहे, तर कॅचअप काय करताय तुम्हाला दिसतंय इथे. प्रायमरी कंझ्युमर म्हणून आपण कशाला बोललं जातं? ग्रासला. ठीक आहे, प्रायमरी कंझ्युमर. देन सेकंडरी कंझ्युमर कोण आहे बघा? ग्रासहोपर. सेकंडरी कंझ्युमर का आहेत? वेगवेगळे किडे आहेत सेकंडरी कंझ्युमर मध्ये. देन जे बेडूक आहे ते काय करतात तर छोटे छोटे जे किडे गवतावरती असतात ते खातात, राईट. त्याच्यानंतर बेडकांना कोण खातात तर स्नेक असेल, त्याच्यानंतर इथं ईगल असेल. म्हणजे हे जे तुम्हाला एनर्जी फूड सायकलची दिलेली आहे त्याच्या रिलेटेड बघा. त्याच्यानंतर बघा डिकम्पोजर कसं तयार होतंय किंवा डिकम्पोजर का आहे, तर हे जे होल वगैरे असेल किंवा जे घुबड वगैरे असेल तर ते काय करतात तर सापाला ते खातात, राईट. देन बघा डिकम्पोजर, ज्यावेळेस त्याचे काही अवशेष म्हणजे जर त्याची डेथ वगैरे झाले किंवा ह्या म्हणजे ऑल जे आहेत आपल्याला प्रायमरी, सेकंडरी, टर्टायरी किंवा अपेक्स किंवा हे जे आपल्याला सगळे दिसत आहेत त्याचं डिकम्पोजर तयार होतं ऍट दी एंड. ते आपल्याला इमेज मध्ये दिलंय. ही झाली तुमची फूड चेन एनर्जी फ्लो. आता फूड चेन एनर्जी फ्लो कशी होते ते तुम्हाला समजलं तर बघा, डायग्राम नुसार इथे थोडेफार पॉइंट्स दिलेले आहेत. प्लांट कॅन बी ग्रो बाय कन्वर्टिंग द सन एनर्जी डायरेक्टली इनटू दिअर tissues. They are known as producer in the ecosystem. इकोसिस्टीम मध्ये प्रोड्युसर कशाला म्हटलं जातं? जे काही सनलाईटचा यूज करून प्रोड्यूस म्हणजे जे काही ग्रास आहे किंवा जे काही प्लांट्स आहेत ते स्वतःची ग्रोथ करतात त्यालाच काय बोललं जातं? प्रोड्युसर. देन द प्लांट आर यूज टू हार्विनन्स एनिमल्स ॲज फूड विच गिव्स देम एनर्जी. हार्विनन्स का आहेत किंवा जे काही असे प्राणी आहेत की जे फक्त खाण्यासाठी ग्रासचा प्लांटचा यूज करतात त्याला काय बोललं जातं? हार्बिओर्स. म्हणजे जे काही प्राणी मांसाहारी नाही आहेत म्हणजे शाकाहारी आहेत त्यांना काय बोललं जातं? हार्बिओर्स ॲनिमल्स. ठीक आहे, हे तुम्हाला विचारू शकतात. फक्त ते कशाचा यूज करतात स्वतःच्या फूडसाठी तर प्लांटचा किंवा ग्रासचा यूज करतात. अशा प्राण्यांना काय बोललं जातं? हार्बिओर्स. ठीक आहे, देन बघा the carnivorous in the turn depend on the herbivorous animals and which they feed. जे काही कार्बिनोस जे ॲनिमल्स आहेत म्हणजे जे मांसाहारी प्राणी आहेत तर ते जे हार्बिओर्स जे ॲनिमल्स आहेत त्याच्यावरती डिपेंड आहेत. म्हणजे शाकाहारी प्राण्यावरती पण डिपेंड आहेत ॲज वेल ॲज जे काही ग्रास असेल प्लांट असेल त्याचा पण यूज करतात स्वतःचं भूक भागवण्यासाठी. ठीक आहे. Thus, the different plant and animal species are linked to
वन अनादर थ्रू द फूड चेन. फूड चेन काय आहे, तर जे काही ॲनिमल्स असतील किंवा जे काही आपल्या वनस्पती असतील, तर हे काय आहे, डिपेंडंट आहे किंवा ते जे काही वेगवेगळ्या प्रजात्या आहेत, तर ते डिपेंडंट आहे ॲनिमलच्या पण आणि प्लांटचं काय यूज दिलेला आहे, तर प्लांट बेसिकली जे काही ॲनिमल्स आहेत ते खाण्यासाठीच वापरत असतात. ठीक आहे. तर ह्यालाच काय बोललं जातं, तर एक फूड चेन म्हटलं जातं. म्हणजे जी काही अन्न साखळी आहे, वन टू अनदर डिपेंड असतात. प्राणी असेल तर ते प्राणी वन टू अनदर कसे डिपेंड आहेत, त्या सायकलला काय बोललं जातं, तर फूड चेन. ठीक आहे. इच फूड चेन हॅज 3 or 4 लिंक्स. एका फूड चेन मध्ये बघा, असं नाही की फूड चेन फक्त 1 आणि 2 म्हणजे प्रोड्युसर आणि कंझ्युमर असंच असू शकतं. तर फूड चेन मल्टिपल त्याच्यात काय म्हणतात ॲनिमल्स इन्क्लूड असू शकतात. ठीक आहे. जसं आपल्याला एक एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिलेले आहे फूड चेन. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की ग्रास म्हणजे प्रोड्युसर वरती सेकंडरी कंझ्युमर कसं डिपेंड आहे, टर्टायरी कंझ्युमर कसं आहे, अपेक्स कंझ्युमर कसं आहे. म्हणजे आपल्याला फक्त 3 ह्याच्यापर्यंतच दिलेलं आहे याच्यामध्ये, की कसे डिपेंड आहेत वन टू अनदर. म्हणजे ग्रास वरती, प्रोड्युसर वरती, सेकंडरी कंझ्युमर कसा डिपेंड आहे किंवा थर्ड नंबरचा कंझ्युमर, फोर्थ नंबरचा कंझ्युमर कसा डिपेंड आहे. म्हणजे ते फक्त काय आहे, आपल्याला दाखवलेलं आहे डायग्राम मध्ये की हाऊ टू रिलीज द फूड चेन. ठीक आहे. फूड चेन समजलं तुम्हाला? Yes, ma'am. समजतंय का? Yes, ma'am. ठीक आहे. आता Yes, ma'am. एनर्जी फ्लो कशी होते बघा. एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम. एनर्जी फ्लो कशी होते इकोसिस्टीम मध्ये, मगाशी पण एक डायग्राम टाकले होते, तर ह्याच्यामध्ये मी जरा डीप मध्ये टाकलेला आहे. सेम पॉइंट्स इन्क्लूड केलेले आहेत बिकॉज तुम्हाला जरा स्टडी करताना लवकर समजावं याच्यासाठी मी ऍड केलेलं आहे. तर एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम. इकोसिस्टीम मध्ये एनर्जी कशी फ्लो होते. एनर्जी इज द मोस्ट एसेन्शियल रिक्वायर्ड फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. Solar energy is the one source of our planet Earth. Solar energy transforms the chemical energy photosynthesis by the plant is called as primary producer. जे काही एनर्जी फ्लो कशी होते इकोसिस्टीम मध्ये, तर सन थ्रू एनर्जी फ्लो होते किंवा प्रोव्हाइड केली जाते प्रोड्युसरला, देन कंझ्युमर, देन डिकम्पोजर आणि इनऑर्गॅनिक न्यूट्रन फोल. म्हणजे हे लास्टचा पार्ट आहे डिकम्पोजर नंतरचा. इनऑर्गॅनिक न्यूट्रन म्हणजे काय होते, तर जे काही डिकम्पोजर आहेत ते काय केले जातात, पुन्हा यूज केले जातात. कशासाठी, तर प्लांटसाठी किंवा प्लांटची ग्रोथ होण्यासाठी. काय हे काय आहे, इनऑर्गॅनिक म्हणजे जे काही आपण खत असतील त्या खतला काय बोललं जातं, इनऑर्गॅनिक. म्हणजे जे काही वनस्पती त्याच्यावरती डिपेंड असतात. ज्यावेळेस बघा तुम्ही एक शेतामध्ये बघितलं असेल की आपण ज्यावेळेस त्यांना औषध देतो त्या पिकांना किंवा खत टाकत असतो, त्यावेळेस काय होतं, त्या वनस्पतीची ग्रोथ होत असते. हे तुम्हाला माहित असेल सगळ्यांना बऱ्यापैकी. तर वनस्पतीची ग्रोथ कशी होते, ज्यावेळेस त्याला काहीतरी प्रोटेक्शन मिळतं किंवा त्याला प्रोटेक्ट करणार असं काहीतरी काय म्हणतात औषध मिळत असतं, त्याच्या थ्रू त्याची काय होत असते, ग्रोथ होत असते. ऍज वेल एज त्याच्यामध्ये जर एखादं काही म्हणजे वेगळा रोग वगैरे पसरला असेल पिकांवरती किंवा त्याच्या मुळ्या वगैरे कुजल्या असतील, तर तिथे पण थोडाफार अशा गोष्टींचा इनऑर्गॅनिक जे प्रोडक्ट आहे त्याचा यूज होतो. ठीक आहे. अशी आपल्याला एनर्जी फ्लो होते इकोसिस्टीम मध्ये. देन बघा एनर्जी फ्लो इन थर्मोडायनामिक. जी काही एनर्जी फ्लो होते थर्मोडायनामिक म्हणजे जे काही उष्णता प्रोव्हाइड करते सूर्यापासून, तर ते थर्मोडायनामिक काय आहे नेमकं. जसं आता तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळालं डायग्राम मध्ये की एनर्जी फ्लो कशी होते. सनलाइट थ्रू प्रोड्युसर त्याचं कसं म्हणजे प्रोड्यूस करतायत. त्याच्यानंतर कंपोजर कशा आहेत, सेकंडरी किंवा थर्डरी कंपोजर कशा आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला इथं दिलेलं आहे की थर्मोडायनामिक म्हणजे ज्या उष्णतेचा यूज करून जी काही एनर्जी फ्लो केली जाते ते कशी फ्लो केली जाते, तर त्याचे वेगवेगळे लॉज आहेत. हा पार्ट तुमच्या ऍक्च्युअल सिलेबस मध्ये नाहीये,
तरी पण मी टाकलेला आहे, बिकॉज तुम्हाला जर कुठून काही क्वेश्चन वेगळे आले तर तुम्हाला ते माहित असावं, याच्यासाठी मी हे इन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे. हा जो पाठीमागचा आता आपण बघितलं फूड चेनच्या रिलेटेड हा पार्ट आहे तुम्हाला, पण हे एक्स्ट्राचे पॉइंट मी ऍड केलेले आहेत. लॉ ऑफ थर्मोडायनामिक काय आहे? लॉ थर्मोडायनामिकचा तर इज स्टेट दॅट एनर्जी कॅन बी destroyed, but it can be मॅम व्हॉइस ब्रेक होतोय. considered from one from to आता येतोय का व्यवस्थित आवाज? येस मॅम. ओके. मॅम कट होतोय. लॉ ऑफ थर्मोडायनामिक बट इट कॅन बी कन्सिडर. तुमचा येतोय मला व्यवस्थित आवाज? येतोय का आता बघा? हॅलो. येस मॅम येतोय. ओके. एनर्जी फ्लो आणि थर्मोडायनामिक याचे आपल्याला लॉज रिप्रेझेंट केलेले आहेत. तर कोणते लॉज आहेत जे थर्मोडायनामिक आहेत, म्हणजे काय, जे काही उष्णता किंवा जे काही प्रकाश आहे त्याचं डिव्हायडेशन किंवा ते कसं ट्रान्सफॉर्म केलं जात आहे किंवा आपल्याला एनर्जी कशी फ्लो होते त्याच्या थ्रू. तर बघा फर्स्ट लॉ काय दिलेला आहे थर्मोडायनामिकचा, तर एनर्जी कॅन बी क्रिएटेड नॉन डिस्ट्रॉइड बट इट कॅन बी कन्सिडर्ड फ्रॉम वन टू अनअदर. म्हणजे जी काही एनर्जी आहे ती नॉन डिस्ट्रॉइड असली तरी पण ते वन टू अनदर प्रोव्हाइड केलेले आहे. तर कशी केलेलं आहे त्याचं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे बघा. एनर्जी फॉर एन इकोसिस्टीम कम्स फ्रॉम दी सन. जे काही इकोसिस्टीम मध्ये एनर्जी प्रोव्हाइड होते ते सन थ्रू होते. इट ऑब्झर्व बाय प्लांट हिअर इट इज कन्वर्टेड इनटू स्टोर्ड केमिकल एनर्जी. ठीक आहे. जे काही प्लांट्स आहेत ते काय करतायत, सूर्यप्रकाशाची किरणे ऑब्झर्व करतात आणि त्याच्या थ्रू जे काही आपल्याला केमिकल एनर्जी प्रोव्हाइड करतात, म्हणजे जे कंझ्युमरला एनर्जी प्रोव्हाइड करतात. कसे करतायत तर ते स्वतःच प्रोड्युसिंग करून नंतर कन्वर्ट करतात. ठीक आहे. तर हा इलिस्ट्रेशन आहे कशाचा, लॉ ऑफ दी थर्मोडायनामिक. फर्स्ट लॉ आहे त्याचा इलिस्ट्रेशन आहे किंवा त्याचं चित्रीकरण किंवा ते कसं डिव्हायडेशन होते ते दिलेलं आहे. सेकंड लॉ बघा, लॉ ऑफ दी थर्मोडायनामिक काय दिलेलं आहे, when your energy transform there is loss of energy through the release of the heat. ज्यावेळेस एनर्जी प्रोव्हाइड केली जाते सन थ्रू तर ती रिलीज होत असते. हिट कशा थ्रू होते तर हीट, जी काही हीट आहे त्याच्या थ्रू एनर्जी रिलीज होत असते. देन इन्स्ट्रक्शन कसं दिलेलं आहे, दिस ऑकर व्हेन एनर्जी इज ट्रान्सफर बिटवीन द ट्रॉपिक लेवल. जे काही आपले लेवल्स आहेत, आता वेगवेगळ्या लेवल्स आहेत ते पुढे आपण बघणार आहे. देअर विल बी लॉस ऑफ द एनर्जी. किती लॉस होते तर 80 to 90% ऑफ दी एनर्जी लॉस फ्रॉम दी हीट. ओके. Then बघा, moves from the one tropic level to another tropic level, the loss of energy take place through the respiration, running and hunting. कशा थ्रू ते एनर्जी लॉस होते किंवा कुठे प्रोव्हाइड केली जाते तर रिस्पायरेशन असेल, रनिंग किंवा हंटिंग ह्याच्या साठी ती एनर्जी किंवा लॉस होते त्याच्यामध्ये किंवा प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट अजून पार्ट मी ऍड केलेला आहे फूड चेन. ह्याच्यामध्ये थोडं डिफरन्स टाकलेला आहे. हार्बिओर्स आणि कार्बिनोर्स काय आहेत किंवा फूड चेनचे टाइप ते मी इथे केलेले आहेत. ठीक आहे. हा पार्ट मग द सिक्वेन्स ऑफ द इटिंग अँड बिईंग इटेन इन अँड इकोसिस्टीम इज नोन ॲज द फूड चेन. जे काही सिक्वेन्स आहे इटिंगचा, लाईक ॲज द प्रोड्युसर, कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्टायरी कंझ्युमर, त्याच्यानुसार आपलं काय दिलेलं आहे यालाच काय बोललं जातं तर फूड चेन बोललं जातं. त्याच्या थ्रू आपण सिक्वेन्स प्रोव्हाइड करतोय. ॲज लाईक जसं आपल्याला फूड चेन मध्ये तुम्हाला दाखवलं, ग्रास असेल त्याच्यानंतर ते छोटे छोटे किडे त्या ग्रासला खात असतात. नंतर बेडूक असेल, बेडूकला साप खातात. ही काय झाली आपली सिक्वेन्सली फूड चेन, म्हणजे सिक्वेन्सली इटिंग सायकल होते. त्यालाच काय बोललं जातं फूड चेन इन इकोसिस्टीम. राईट. ट्रान्सफर ऑफ द फूड एनर्जी फ्रॉम द प्लांट through series of the organism is called as also food chain.
इथे वेगवेगळे फूड चेनच्या डेफिनेशन इन्क्लूड केलेले आहे. जे काही ट्रान्सफॉर्म करतं फूड एनर्जी फ्रॉम दी प्लांट थ्रू द सिरीज ऑफ दी ऑर्गॅनिझम, त्यालाच काय बोललं जातं तर फूड चेन. Then when the organism die, they are all decomposed by microorganism. जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील तर ते डाई झाल्यानंतर काय होतं त्याचा डिकम्पोज्ड ऍज वेल ऍज मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये त्याचा कन्वर्ट केलं जातं आणि नंतर ते कन्वर्जन झाल्यानंतर ऍट द एंड न्यूट्रिएंट दॅट कॅन बी अगेन बी युज्ड बाय द प्लांट. हे कन्वर्ट म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर जे काही पार्ट त्याचा न्यूट्रिएंट म्हणून यूज होतोय तो पुन्हा प्लांटच्या ग्रोथसाठी यूज केला जातो. इट at each and every transform nearly 80 to 19 of the potential energy get lost as a heat. जे काही पोटेन्शियल एनर्जी असते ते कशा थ्रू लॉस होते तर हीट थ्रू. ठीक आहे. अ फूड चेन ऑलवेज स्टार्ट विथ द प्लांट लाईफ अँड द एंड विथ द अॅनिमल. फूड चेन कशी स्टार्ट होते तर प्लांट थ्रू स्टार्ट होते. म्हणजे फर्स्ट स्टार्टिंग प्रोड्युसर काय आहे तर प्लांट आणि त्याच्यानंतर लास्ट एंडिंग जे काही प्रोड्युसर असतात तर ते अॅनिमल. म्हणजे स्टार्ट प्लांट पासून होते आणि संपते कुठे तर अॅनिमल पासून. कशी संपते आता समजलं असेल तुम्हाला की जे काही अॅनिमलचा औषध असेल तर त्याच्या थ्रू काय होतंय डिकम्पोजर होते आणि त्याच्यानंतर न्यूट्रिएंट पण त्याच्यातूनच तयार होते. म्हणजे फर्स्ट पार्ट ऑफ द फूड चेन इज द प्लांट, देन लास्ट एंड पार्ट ऑफ द फूड चेन इज द अॅनिमल. ठीक आहे. हार्बिओर्स काय आहे? हार्बिओर्स एनिमल्स काय असतात? एनिमल्स दॅट इट ओनली प्लांट्स आर कॉल्ड ॲज हार्बिओर्स. जे काही प्राणी फक्त प्लांट खात असतात त्यांना काय बोललं जातं तर हार्बिओर्स. देन कार्बिओर्स जे कोणते एनिमल्स आहेत ते एनिमल्स म्हणजे खात असतात त्याला काय बोललं जातं कार्बिओर्स. म्हणजे याच्यामध्ये बघा हार्बिओर्स म्हणजे जे काही प्राणी शाकाहारी आहेत त्यांना हार्बिओर्स बोललं जातं आणि कार्बिओर्स कशाला बोललं जातं जे काही प्राणी मांसाहारी आहेत त्यांना कार्बिओर्स असे म्हटलं जातं. ठीक आहे. टाइप्स ऑफ फूड चेन 3 टाइपच्या फूड चेन आहेत. ग्राझिंग फूड चेन, डेट्रिट फूड चेन आणि पॅरासिटिक फूड चेन. दिस 3 टाइप्स ऑफ दी फूड चेन. ठीक आहे. आता ग्राझिंग फूड चेन काय आहे? फूड इन ग्रासलँड इकोसिस्टीम अँड पाऊंड इकोसिस्टीम. ज्या काही ग्रासलँड म्हणजे ग्रासवरती इकोसिस्टीम आहे किंवा पाऊंडच्या रिलेटेड इकोसिस्टीम आहे तर त्याच्यामध्ये ज्या फूड चेन तयार होत आहेत तर त्याला काय बोललं जातं ग्राझिंग फूड चेन. बघा फाउंड इन ग्रासलँड इकोसिस्टीम अँड पाऊंड इकोसिस्टीम. ग्राझिंग फूड चेन स्टार्ट विथ द ग्रीन प्लांट. ग्राझिंग फूड चेन कशा थ्रू स्टार्ट होते तर ग्रीन प्लांट त्यालाच काय बोललं जातं प्रायमरी प्रोड्युसर अँड गोज टू डिकम्पोजर फूड चेन ॲज डेट्रिट फूड चेन थ्रू द हार्बिओर्स अँड कार्बिओर्स. जे काही ग्राझिक फूड चेन स्टार्ट होते ती प्लांट पासून स्टार्ट होते त्याला प्रायमरी प्रोड्युसर असं म्हटलं जातं आणि ऍट द एंड जे काही फूड चेन थांबते किंवा संपुष्टात येते त्याला काय बोललं जातं डिकम्पोजर. लास्टचा पार्ट काय आहे आपला डिकम्पोजर आणि ते डिकम्पोजर पण आपला एक फूड चेनचा पार्ट आहे. ठीक आहे. देन बघा डेट्रिस फूड चेन. ह्याच्यामध्ये बघा डेफिनेशन फाउंड इन ग्रासलँड इकोसिस्टीम अँड फॉरेस्ट इकोसिस्टीम. जे काही डेट्रिस फूड चेन आहे ते कुठे आपल्याला फाउंड होते तर ग्रासलँड इकोसिस्टीम अँड फॉरेस्ट इकोसिस्टीम. डेट्रिट फूड चेन स्टार्ट विथ द डेड ऑर्गॅनिक मॅटर. जे काही डेड ऑर्गॅनिक असतील किंवा लाईक एज बघा प्लांट आणि ॲनिमल इट गोज टू डिकम्पोजर फूड चेन थ्रू द हार्बिओर्स आणि कार्बिओर्स. जे काही असे प्राणी आहेत त्याची डेड होते त्याच्या थ्रू काय म्हणजे ती चेंज झाली. म्हणजे कशी होते तर लास्ट जे काही हार्बिओर्स आणि कार्बिओर्स जे प्राणी आहेत म्हणजे शाकाहारी मांसाहारी जे प्राणी आहेत त्याचे डेड झाल्यानंतर त्याचे जे डिकम्पोजर तयार होते आणि ते डिकम्पोजर पुन्हा ते प्लांट साठी वापरले जाते. तर ही कशामध्ये येते तर डेट्रिट फूड चेन मध्ये येते. ठीक आहे. तुम्हाला कधी विचारलं तर ते तुम्हाला माहित असावं. नेक्स्ट पार्ट बघा पॅरासिटिक फूड चेन. तर याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे पॅरासिटिक फूड चेन मध्ये डेफिनेशन बघा. पॅरासिटिक फूड चेन ऑपरेट्स इन मेनी
इकोसिस्टीम. जी काही फूड चेन आहे ती कुठे कुठे ऑपरेट होते तर मेनी इकोसिस्टीम लाईक एज पाऊंड असेल, वॉटर रिलेटेड इकोसिस्टीम असेल, ग्रास रिलेटेड असेल, तर इथे काय होते ही चेन म्हणजे ऑपरेट होत असते. इन दिस फूड चेन आयदर कंझ्युमर प्रोड्युसर इज पॅरासिटिक अँड द फूड पासेस टू स्मॉलर ऑर्गॅनिझम. ठीक आहे. अ पॅरासिटिक फूड चेन इन्व्हॉल्व होस्ट अ पॅरासिटिक हायपर पॅरासिटिक लिंक्स. म्हणजे जे काही पॅरासिटिक फूड चेन मध्ये दिलेलं आहे ते कंझ्युमर टू प्रोड्युसर अशा टाइप मध्ये ते फूड चेन पासेस होत असते किंवा प्रोसेसिंग होत असते किंवा चेन सिस्टीम होत असते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल दिलंय बघा, ट्री, फूड इटिंग बर्ड्स. ट्रीचं काय आहे तर ट्रीचे फूड्स असतील, ते काय करते, इटिंग बर्ड्स करते. त्याच्यानंतर बर्ड्स वगैरेला काय खाते तर लेस असेल किंवा बग्स, बॅक्टेरिया, फुंगी. म्हणजे हे तुम्हाला एक एक्झाम्पल टाकलेलं आहे पॅरासिटिक फूड चेनचं. तर जसं आपल्याला आतापर्यंत फक्त आपण एवढंच बघतोय, प्रोड्युसर, कंझ्युमर आणि डिकम्पोजर, आणि त्याच्यानंतर लास्ट पार्ट आहे न्यूट्रिजन. हे जे काय आहे ते आपल्याला ऑल फूड चेन मध्ये बघायला मिळते. ठीक आहे. लक्षात येते का सगळ्यांच्या? येस, नो, समजतंय का? येस मॅम. येस मॅम. मुलांमध्ये, मुलांनो समजतंय का? बॉईज आहेत का लेक्चर मध्ये? बॉईज रोल नंबर 2. येस मॅम. समजतंय का? हा मॅम. मग कोण सांगणार? तुम्हाला बॉईज म्हणून अनाउन्स केलं तरी तुम्ही बोलत नाही. मुलांनो बोला पटपट. समजतंय का? ठीक आहे. क्वेश्चन विचारते मग बघते. रोल नंबर 57. Yes, ma'am. Hello. How to energy flow in the ecosystem? Ecosystem energy flow from one form to another form. Example पण देऊ का? How? हा. Suppose dam in which water is stored. This is a potential energy. If water of dam is flows, then kinetic energy in dam is produced, and due to this kinetic energy, the turbine shaft is moved, and hence the electric energy is converted from kinetic energy. Hence the energy is converted from kinetic energy to electric energy, and this electric energy is used for commercial purposes or industrial purposes. In industrial purposes, it is converted into mechanical energy or any other energy, but in commercial purposes we use electricity for our home commercial or home purposes. त्याच्यामध्ये आपण लाईट एनर्जी मध्ये कन्वर्जन होतं, हीट एनर्जी मध्ये कन्वर्जन होतं इलेक्ट्रिक एनर्जीचं. ठीक आहे. नेक्स्ट रोल नंबर 23. हा मॅम. What are the aspect of the ecosystem? विचार दोच. इकोसिस्टमचे aspect सांगा.
वस्त्रे आवाज येतोय का? हॅलो मॅम. हा, सांगा कोणते ऍस्पेक्ट आहेत इकोसिस्टीमचे? मॅडम, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर आणि टर्नरी कंझ्युमर आणि प्रोड्युसर अँड डिकम्पोजर. I ask aspect of the ecosystem. Got the question? हा मॅम. सांगा. एनर्जी फ्लो एक आहे मॅडम आणि फूड चेन एक आहे. मी आता काय शिकवलं ते सांगा मला. तुम्ही लक्ष देताय नाही देताय मला समजतंय, आता तुम्ही काय सांगताय त्याच्यावरून समजतंय. फूड चेन शिकवलं मॅडम, एनर्जी फ्लो शिकवलं आणि परत अजून फूड वेब शिकवलं. फूड वेब अजून शिकवायचंय. कुठं लक्ष असतं? नेक्स्ट, रोल नंबर 30. अक्षय. येस मॅडम. सांगा, त्यांना जे क्वेश्चन विचारले त्याचा आन्सर द्या. बोला, आवाज येत नाहीये तुमचा. रोल नंबर 30. आवाज येत नाहीये मला. हॅलो मॅडम, आवाज येतो? हा, बोला. एनर्जी फ्लो अँड फूड सायकल. स्क्रीन दिसते? होय. स्क्रीन वरती काय लिहिलंय? एस्केप ऑफ अन इकोसिस्टम. मग मी तेच क्वेश्चन विचारला तर एकालाही येत नाहीये सांगायला. कोणत्या कोणत्या आहेत? दोन टाईपचे आहेत ना, का एका टाईपचे आहेत? इकोसिस्टीमचे ऍस्पेक्ट किती टाईपचे आहेत? दोन. कोणते आहेत? बायोटिक अँड अबायोटिक. अरे बाळांनो, स्ट्रक्चरल ऍस्पेक्ट आणि फंक्शनल ऍस्पेक्ट याच्यामध्ये डिवायडेशन केलेलं आहे, बायोटिक अबायोटिक. कोणत्या ऍस्पेक्ट मध्ये केलंय? बायोटिक आणि अबायोटिक. एवढं तुम्हाला मी डीप मध्ये देते, पर पॉइंट मी डिवायडेशन करून देते, व्यवस्थित पीपीटी करते, तरी पण तुमच्या लक्षात येत नाही. कुठे लक्ष असतं तुमचं? पहिला मी क्वेश्चन विचारला, मला ऍस्पेक्ट ऑफ द इकोसिस्टीम सांगा, कोणते ऍस्पेक्ट आहेत ते सांगा, तर ते सांगता आलं नाही. त्याच्यानंतर मला चुकीचे आन्सर द्यायला लागलेत. ज्यावेळेस मी विचारते त्यावेळेस काही सांगत नाहीयेत. पहिल्यांदा शिकवलं ना, स्टार्टिंग पॉइंटच केला ऍस्पेक्ट ऑफ द इकोसिस्टीम. देन त्याच्यामधले दोन डिवायडेशन सांगितले, कोणते पॉइंट आहेत. स्ट्रक्चरल ऍस्पेक्ट मध्ये काय येते सांगितलं की नाही? फंक्शनल ऍस्पेक्ट मध्ये काय येते?
एनर्जी सायकल असेल किंवा फूड चेन असेल, हे 2 पार्ट मी आता सांगितले फंक्शनल अस्पेक्ट मधले. हे मी उगीच मग डीप मध्ये टाकलं. हा, तुम्हाला लक्ष द्यायचं नाही म्हटल्यानंतर कशाला मी पण असंच टाकून देते ना. हार्डली एक एक पॉइंट टाकला तर संपून जाते. कशाला डीप मध्ये टाकत बसू. इमेज इन्क्लूड करते बिकॉज तुम्हाला ते लक्षात यावं का कशी फूड चेन आहे किंवा काय प्रोसेसिंग होते, त्याच्यामुळे इमेज ऍड करते. तरी पण तुमचं लक्ष नसतंय. जाऊ दे, इन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये काय आहे तेव्हा शिकण्यासारखं, असं तुमचं म्हणणं असेल. गेले आता सकाळी 70 स्टुडंट होते, आता 62 स्टुडंट फक्त राहिलेले आहेत. क्वेश्चन विचारायला चालू झालं की लेफ्ट होतात, प्रेझेंट घ्यायला चालू झालं की इन होतात. रोल नंबर 54. Yes, ma'am. फूड चेनची डेफिनेशन सांगा. सांगताय का? येते का तुम्हाला? No, ma'am. का लक्ष दिलं नाही लेक्चर मध्ये? बोला पटपट. Roll number 54. I am asking to you. Please give reply. Yes, ma'am. लक्ष दिलं नाही का? होतं की ma'am. मग कसं येत नाही सांगायला? Sorry, ma'am. किती वेळा मी रिपीट केलं? सांगा, कोण सांगतंय डेफिनेशन? स्वतःहून कोण सांगतंय का? का विचारायला? हा पुढच्या ना हा their sequence of eating and being counting in a ecosystem is known as food chain. काय करतात फूड चेन मध्ये? सिक्वेन्सली इटिंग होते. ठीक आहे. हो मॅडम. राईट. जे काही आपले प्रोड्युसर कंझ्युमर आहेत ते सिक्वेन्सली इटिंग करतायत आपल्या फूडचं, त्यालाच काय बोललं जातं तर फूड चेन. मला हे नाहीये की तुम्ही स्वतःच्या वर्ड मध्ये सांगा, असं नको की तुम्ही ऍज इट इज वाचून सांगा. हा, तुम्हाला जे समजलंय ते तुम्ही सांगत चला ना. तर तुम्हाला एवढं साधं फूड चेन म्हणजे काय असतं हे आपण पहिल्या लेक्चर पासून बघतोय, तरी पण तुम्हाला येत नाही सांगता. बरं विचारलं मी तुम्हाला समजलंय का, तर तिथे हार्डली 1-2 जण रिप्लाय देतात. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट नेक्स्ट लेक्चरला बघूया.
तुमचं लक्षच नाहीये तर काय करू घेऊन मी